पाणी वाचवा. या घोषवाक्यानुसार आपण पुढे आपली ही कामं असतील ती करूया. त्याला नदीला जोडूया. हा एक महत्वाचा प्रकल्प कासा गंगाचा जिल्हा स्तरावरती पण त्याची चर्चा होतच असते. बोलता बोलता डोंगरे काकांनी सांगितले की एक होल केलेला आहे, ते 100 फुटाचा आहे. त्या होलच्या माध्यमातून पाणी हे खाली मुरत आहे. म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो त्या होलला विचारशाप हे असं नाव आहे. आपला जो भाग आहे सांगोल्याचा हा बेसाल्ट नावाच्या अग्निजन्य खडकाने व्यापलेला आहे. या खडकाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कठीण पाषाणात गळला जातो आणि त्याची जी धारण क्षमता आहे पाणी साठवून ठेवायची ती मुळातच कमी आहे. त्यामुळे आपल्याला उपचार करताना जे नॅपकिन 2 अंतर्गत जे नकाशे मगाशी दाखवले होते त्या नकाशांचा आपल्याला खूप चांगला उपयोग करून घेता येईल. त्या माध्यमातून आपल्याला एक्झॅक्ट कळेल की कुठे आपल्याला हे उपचार जे करायचे आहेत त्या ठिकाणी जर आपण उपचार केला करू शकलो तर पाण्याचं जे पुनर्भरणाचा जो वेग आहे तो आपल्याला जास्त चांगला करता येऊ शकतो. आपली जी घसरत असलेली भूजल पाणी पातळी आहे त्याचा वरती आणायचा आहे आणि ती थांबवायची आहे जेणेकरून पाण्याचा जो प्रश्न आहे तो मागे लागेल. सध्या सांगोला हा सेमी क्रिटिकल वर्गवारीमध्ये येतोय. सेमी क्रिटिकल म्हणजे ज्याच्यामध्ये वर्गवारी जी आहे 70% खाली असेल म्हणजे पाण्याचा उपसा आणि पुनर्भरण गणित मांडलेला. ही परिस्थिती कशी दिसते तर जितका पाऊस मोडतोय त्याच्यापैकी 70 ते 90% पाण्याचा आणि जर ही वर्गवारी आपल्याला सुरक्षित मध्ये आणायची आहे हा सुद्धा एक उद्देश आहे आपला आणि हा उद्देश सफल करण्यासाठी आपली पाण्याची मागणी आहे ती कमी करणं आवश्यक आहे. म्हणजे शेतीचा जो पाण्याचा वापर होतोय ड्रीपने आपण करणं एक भाग. दुसरा भाग जो आहे तो पुनर्भरणाची जितकी जास्त कामं करता येतील ती आपल्याला करणं आवश्यक आहे. या 2 गोष्टीवरती जर आपण काम केलं तर नक्कीच क्रिटिकल वर्गवारी आहे तो आपण सेफ मध्ये कसा आणता येईल याचा नक्की प्रयत्न करूया. की तो जो भांडा आहे खालचा ज्याला आपण ऍक्विफर म्हणतोय ते भांडा चांगला आहे का चांगला नाही हे आपल्याला पाणी देऊ शकतो का देऊ शकत नाही त्याच्या मर्यादा आहेत. तर आपल्या सगळ्यांना हे सगळं जे काही टेक्निकल नॉलेज आहे ते सोप्या भाषेत मराठीत आणि चित्र स्वरूपात तिथं 365 दिवस भूजल जनजागृती अभियान या हेडिंग मध्ये आम्ही ते पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुमच्या सगळ्यांना जो एक कागद मिळालेला आहे त्याच्यावरती एक स्कॅन कोड दिसतोय. ते स्कॅन कोड तुम्ही मोबाईलमध्ये जर स्कॅन केला तर तुम्हाला आमच्या म्हणजे GSD यंत्रणेच्या फेसबुकचा अकाउंट आहे, त्याच्यात इंस्टाग्रामचा अकाउंट आहे, ट्विटरचा अकाउंट आहे. त्या अकाउंटवरती आपण डायरेक्ट जाऊ शकता जेणेकरून ज्या काही गोष्टी या पोर्टल माध्यमातून तुम्हाला द्यायच्या आहेत त्या व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोच होतील. सकाळी सुद्धा बुद्धी सरांनी छान लेक्चर दिला. धोंडे सरांनी सुद्धा एक चांगला त्याच्यामध्ये आभार लावला. तिथे केंद्रीय भूमिजल मंडळ आणि पंचायत समिती यांनी अतिशय छान पद्धतीने हा सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे.